नमस्कार. अनेक जण माझे यूट्यूबवर व्हिडिओ बघतात आणि त्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी अनेकांकडं अक्षरशः भीक मागून मी माझी उपजीविका जगतोय. अनेकांचं असं मत आहे की यूट्यूबमधनं पैसे मिळत असताना सुद्धा लोकांकडे पैसे मागायची काय गरज आहे. तर आता हे मकरंद साळुंके नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी काय कमेंट केली ती जरा वाचा. त्यांचं असं म्हणणं आहे की साहेब 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत, चॅनल मॉनिटाईज करा आणि पैसे मागायला काय लागणार नाहीत वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. तर साहेब कसं आहे की यूट्यूबच्या माध्यमातून जर पैसा कमवायचा असला असताना तर तोबाचा डान्स करून पण मी पैसे कमवले असते किंवा माझ्या पप्पांनी गणपती आणला असे कंटेंटही मी दिले असते. तर बेसिकली काय आहे माहिती आहे का, माझं जे काम आहे हे काही कॉमेडी कंटेंट नाही आहे आणि मी जे समाजामध्ये आज वर्ष माझं 47 आहे, या वयापर्यंत येवस्तोपर्यंत मी जे काही सफर झालो आणि ते माझ्यासारखे अनेक जण सफर होताना मी समाजामध्ये जेव्हा बघितलं तेव्हापासून मी माझं अशा पद्धतीचं काम मी सुरू केलेलं आहे. त्यामुळं काय आहे की हे जे मी काम करतो आहे हे अतिशय रिस्की आहे. याच्यात माझ्या जीवावर पण ह्या गोष्टी बेतू शकतात. त्यामुळं कसं आहे, माझ्यानंतर मला जर उद्या कोणी दगड डोक्यात घातला किंवा माझं उद्या काही बरं वाईट झालं तर माझ्यानंतर माझ्या फॅमिलीचं काय, कळलं का. मलाही माझ्या प्रपंचाची फिकीर आहे, मलाही माझ्या फॅमिलीची फिकीर आहे. माझ्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं किंवा माझ्या फॅमिलीच्या दृष्टिकोनातनं मला 2 पैशांची खरंच आवश्यकता आहे. आणि हे जे मी काही लोकांकडं पैसे मागतोय किंवा भिका मागतोय याच्यातनं काही मी माझं एकट्याचं नुसतं घर भरणार नाही आहे, याच्यातनं मी काही गोष्टी उभारणार आहे. आणि ज्या काही गोष्टी मी आता उभ्या करणार आहेत ना, माझं चॅलेंज आहे या देशातल्या जनतेचं सक्षमीकरण मी त्याच्यातनं करणार आहे. कळलं का. यूट्यूबमधनं मिळणाऱ्या पैशांमधनं आता तुम्हाला छोटीशी गंमत सांगतो. मी आत्ता एक आठवड्याभरापूर्वी एक इन्कम टॅक्सचा व्हिडिओ टाकला होता. तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर किती व्ह्यूज झाला ते बघा. माझ्या चॅनलवर साधारणतः 1 ते 1.5 लाख व्ह्यूज त्याला मिळाले. पण माझा तो व्हिडिओ यूट्यूबवरनं काही लोकांनी डाउनलोड केला आणि त्यांच्या चॅनलला तो किती व्ह्यूज झाला ते बघा. 1.1 मिलियन व्ह्यूज म्हणजे 11 लाख लोकांनी दुसऱ्याच्या चॅनलवर बघितला. आणि हे फेसबुक अकाउंट आहे. म्हणजे माझे व्हिडिओ कॉपी केले जातात, हे व्हॉट्सअपवर व्हायरल केले जातात, फेसबुकवर व्हायरल केले जातात. याचे पैसे, मॉनिटायझेशनचे पैसे हे मला यूट्यूबच्या माध्यमातून मिळत नाहीत. कळलं का. अरे कित्येक लोक तर माझे यूट्यूबचे सबस्क्रायबर पण नाही आहेत. कळलं का. अनेक लोक मला रस्त्यावर भेटतात, माझं कामाचं कौतुक करतात, असंच पंडित काम करत राहा असंही म्हणतात. पण हे सगळं करण्यासाठी उद्या माझ्या जीवावर जर बेतलं तर मला काही बरं वाईट झालं तर माझ्या फॅमिलीचं काय, कळलं का. मी माझ्या फॅमिलीच्या दृष्टिकोनातनं किंवा मी माझ्या जबाबदाऱ्यांच्या दृष्टिकोनातनं, मी माझ्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं लोकांकडं पैसे मागतोय. यूट्यूबच्या माध्यमातून एवढा पैसा येत नाही, कारण की माझा जो कंटेंट आहे, म्हणजे आता समजा या रस्त्यावरचा एखाद्या रस्त्यावरचा खड्डा मी दाखवला तर तो व्हिडिओ उद्या कोणी नाही बघणार आहे. किंवा ज्या एरियातला तो खड्डा असेल त्या एरियातली लोक तो व्हिडिओ बघतात, पण दुसऱ्या एरियातला लोक तो खड्डा बघणार नाही आहे. माझा जो कंटेंट आहे तो रिॲलिटीवर बेस आहे. आज जो बघतो व्हिडिओ तो उद्या बघेल असं कंटेंट नाही आहे. कळलं का. कॉमेडी कंटेंट हे रिपीट बघितले जातात किंवा देवधर्माचे जे काही व्हिडिओज असतात ते रिपीट बघितले जातात. त्यांना यूट्यूबमधनं प्रचंड प्रमाणात पैसा मिळतो. पण माझा जो कंटेंट आहे ना तो रिपीट बघणारा कंटेंट नाही आहे. कळलं का. आणि त्यामुळं यूट्यूबमधनं पाहिजे तसा पैसा मिळत नाही. आणि जर लोकांना असं वाटत असेल की करोडो रुपये कमवतोय किंवा काय, तर बाबा मी जे काम करतोय ते तुम्ही करा. माझं जे काम आहे ते तुम्ही करा. आपण स्वतः तर काही करायचं नाही आणि दुसरा करतोय ना तर भाऊ हा पैसेच कमवतोय, हेच करतोय. भाऊ हे कमवतोय ना, खूप काही गमवल्यानंतर हे कमवतोय. मी माझ्या आयुष्यातलं सगळं बरबाद करून बसलेलो आहे. माझा धंदा गेला, माझं घरदार बरबाद झालं, माझी फॅमिली डिस्टर्ब झाली. मी आज माझं कसं आयुष्य जगतो हे मला माहिती आहे. कळलं का. मला माझे इमोशन्स दाखवून मला लोकांकडनं पैसा घ्यायचा नाही आहे. पण ज्या गोष्टींमुळं मी आज बरबाद झालो, सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळं, चुकीच्या धोरणांमुळं मी जे काही आज समाजामध्ये बरबाद झालो, असं माझ्यासारखं कुणीही होरपळू नये म्हणून मी माझं काम करतोय. कळलं का. मला काय यूट्यूबमधनं पैसे मिळतात किंवा मी लोकांकडं पैसे मागतोय, हो मी छाती ठोकपणे लोकांकडं भिका मागून पैसे खातोय. कळलं का. आणि जे पैसे घेणार ना, माझा चॅलेंज आहे जनतेला त्याचं एक रुपया वसूल झाल्यासारखा नाही वाटला तर जनतेची चप्पल आणि माझं थोबाड, हे मी गॅरंटीने सांगतो. कळलं का. आज या जनतेला देशामध्ये होरपळलं जाते. जनतेला कुठेही व्हॅल्यू दिली जात नाही.
सरकार दरबारी उद्या या, परवा या, आज साहेब नाही आहे, आज पंतप्रधान आलेत, आज राष्ट्रपती आले, त्यांच्यासाठीच सरकारी अधिकारी इकडं गेलाय तिकडं गेलाय, लोकांना टाईमपास केला जातो आणि लोकांची कामं करून दिली जात नाहीत. अशी परिस्थिती समाजाची आहे. जनतेची सक्षमपणे कामं व्हावीत म्हणून मी एक अशी गोष्ट उभारतोय, त्याच्यानंतर या देशामध्ये लोकशाहीमध्ये जनतेला एक उच्च प्रतीचं स्थान मिळेल याच्यावर मी काम करणार आहे. कळलं का? आणि याच्यासाठी सक्षमपणे लोकांना 2,000 रुपयांची भीक मागतोय, छाती डोकून सांगतो. आणि जे पैसे मला दिले जातील या पैशातनं जनतेची ताकद मी वाढवणार आहे. आणि जर हे नाही करू शकलो तर जनतेची चप्पल आणि माझं थोबाड.